कोजागिरीच्या रात्री फक्त एक काम करा, तुमची प्रत्येक इच्छा होईल पूर्ण. नमस्कार, आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कधी असं वाटलंय का की आपण खूप काही इच्छितो, खूप स्वप्न पाहतो, पण ती पूर्ण होण्याआधीच सगळं काही हाती निसटून जातं? आपण प्रयत्न करतो, मेहनत करतो, प्रार्थना करतो, पण तरीही काहीतरी अपूर्ण राहतं. जर मी तुम्हाला सांगितलं की आजची रात्र, कोजागिरी पौर्णिमेची रात्र, म्हणजे ही अशी रात्र आहे जिथे स्वर्गाचे दरवाजे उघडे असतात आणि देव, देवी, चंद्रदेव आणि लक्ष्मी माता स्वतः पृथ्वीवर भ्रमण करतात, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? या व्हिडिओचा एकही क्षण स्किप करू नका, कारण या रात्रीचं रहस्य जर तुम्हाला नक्की कळेल तर तुमचं नशीब स्वतः तुम्हाला शोधायला येईल. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय? ही फक्त पौर्णिमा नाही, ही अमृताची रात्र आहे, ज्याला आपल्या भारतात शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी म्हणतात. या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण तेजात असतो आणि म्हणतात त्या चंद्रकिरणातून अमृत टपकतं. ते अमृत शरीरावर आणि मनावर ओतलं गेलं तर आयुष्यातील दुःख, अडथळे, आजार सर्व काही हळूहळू निघून जातात. ही ती रात्र आहे जिथे दैवत्व आणि मानवत्व एकत्र येतं. पण तुम्हाला माहितीये, या रात्री एक गूढ प्रश्न विचारला जातो, को जागरती, म्हणजे कोण जागं आहे? लक्ष्मी देवी या रात्री पृथ्वीवर फिरत असतात. त्या घराघरातून जातात आणि विचारतात, को जागरती, म्हणजे कोण जागा आहे माझ्यासाठी? ज्यांनी त्या क्षणी जागर राहून प्रेमाने, श्रद्धेने आणि शांत मनाने लक्ष्मी मातेला हाक मारली, त्यांच्या घरात लक्ष्मी देवी स्वतः येतात. या रात्री करायचं ते एकच काम. होय, तुम्हाला हवं असेल तर सोनं मिळू शकतं, नातं जुळू शकतं, आरोग्य मिळू शकतं, नोकरी, पैसा सगळं काही शक्य आहे. पण लक्षात ठेवा, ही रात्र मागण्याची नाही, ही रात्र विश्वास ठेवण्याची आहे. या रात्री तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, ते म्हणजे तुमच्या मनातलं सगळं दुःख, चिंता, राग, भीती सगळं चंद्राकडे सोडून देणं. रात्री 12 ते 2 या वेळेत जेव्हा चंद्र सर्वाधिक तेजात असतो, त्यावेळी चांदण्या पाहत बसायचं, शांतपणे डोळे मिटायचे आणि मनात म्हणायचं, माझं सर्व काही तुझ्या हाती आहे चंद्रदेवा. माझं मन, माझं दुःख, माझी प्रत्येक इच्छा आज तुला अर्पण करतो. त्यावेळी तुम्ही अनुभवाल एक थंड पण जिवंत स्पर्श, जणू काही स्वतः लक्ष्मी माता तुमच्या हातावर हात ठेवून म्हणत आहेत, माझं मूल, आता मी आहे तुझ्यासोबत. लक्षात ठेवा, मन शुद्ध असेल तरच चमत्कार होतो. ही रात्र फक्त झोपायची नाही, ही ती रात्र आहे जिथे श्रद्धा, निष्ठा आणि प्रार्थनांच्या कंपनांनी वातावरण दुमदुमात असतं. त्यामुळे तुम्हाला काय करायचं? 1. घरातील सगळे दिवे मंद करा. 2. बाल्कनीत किंवा अंगणात चांदणं पडलं असेल त्या ठिकाणी बसा. 3. समोर छोटासा दीप लावा. 4. एका पांढऱ्या भांड्यात थंड दूध आणि साखर टाका. ते अमृतासारखं चांदण्यांना नाहू द्या. 5. 15 मिनिटं शांतपणे चंद्राकडे बघा आणि मनातील एकच इच्छा बोला, जी तुमच्या हृदयात जिवंत आहे. तिथेच चमत्कार घडतो. त्या क्षणी जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे चंद्राला मन दिलं, तेव्हा विश्व आपलं काम सुरू करतं आणि पुढच्या काही दिवसात तुम्हाला जाणवेल, काहीतरी वेगळं घडतंय. गोष्टी अचानक जुळायला लागतात, लोकांचा ॲटिट्यूड बदलतो आणि नशीब जणू काही हळूहळू तुमच्या दिशेने धावतंय. आता इथेच एक छोटा प्रश्न तुमच्यासाठी, तर तुम्ही काय इच्छा व्यक्त करणार आहात आजच्या कोजागिरीच्या रात्री? ती इच्छा खाली कॉमेंटमध्ये नक्की लिहा, कारण जेव्हा आपण ती मनात ठेवतो ते फक्त विचार असतात, पण जेव्हा आपण ते लिहितो तेव्हा विश्व त्यावर काम सुरू करतं. त्यामुळे मी माझं मन चंद्राकडे अर्पण करतो असे लिहा आणि श्रद्धा ठेव. अनेकांना वाटतं या दिवशी फक्त श्रीमंती मागायची, पण खरी श्रीमंती म्हणजे मनाचं समाधान. लक्ष्मी देवी फक्त त्या घरात राहतात जिथे शांतता, प्रेम आणि कृतज्ञता असते. म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा म्हणा, मला पैशासोबत शांतता दे, यशासोबत संयम दे, मला आनंदासोबत प्रेम दे. तेव्हा लक्ष्मी माता तुमच्या हृदयात घर करतात. कोजागिरीचा प्रकाश म्हणजे आशेचा जन्म. ही ती रात्र आहे जिथे अंधारावर प्रकाशाचं राज्य होतं, जिथे दुःखावर श्रद्धेचा विजय होतो. आजची रात्र म्हणजे आशेची नवी सुरुवात. जर आयुष्यात काहीतरी संपल्यासारखं वाटत असेल तर ही रात्र सांगते, काहीच संपत नाही, फक्त सुरुवात उशिरा होते.
शेवटचं वाक्य, जे मनात कोरून ठेवा. तुम्ही किती वेळा पडला आहात, किती वेळा रडला आहात, किती वेळा जगाने तुम्हाला तोडलं, त्याचा काही फरक पडत नाही. कोजागिरीची रात्र पुन्हा उभं राहायला शिकवणारी आहे. कारण या दिवशी लक्ष्मी माता स्वतः पृथ्वीवर आहेत आणि जर तुम्ही मनापासून हाक दिलीत तर त्या नक्कीच तुमचं मन ऐकतील. म्हणूनच कोजागिरीच्या या चंद्रप्रकाशात फक्त एकच काम करा, श्रद्धा ठेवा आणि पहा तुमची प्रत्येक इच्छा कशी पूर्ण होते. ज्यांनी श्रद्धेने चंद्राकडे पाहिलं त्यांचं नशीब चंद्रासारखं तेजस्वी झालं. जर तुम्हाला विश्वास आहे की कोजागिरीच्या रात्री काहीतरी अद्भुत घडणार आहे तर जय लक्ष्मी माता असं कॉमेंटमध्ये लिहा आणि श्रद्धा ठेव. हीच ती सुरुवात आहे तुमच्या नव्या भाग्याची. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.